आजच्या या सखोल चर्चेत एका अत्यंत कुतूहलजनक विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे बघायला गेलं तर आजकाल माहितीचा अक्षरशः महापूर आला आहे. आपण रोज शेकडो लेख वाचतो, हजारो पोस्ट स्क्रोल करतो. आणि ढीगभर पॉडकास्टची ऐकतो. अगदी बरोबर. पण या सगळ्या माहितीच्या गर्दीत खऱ्या अर्थाने विचार कसा करायचा हे कुठेतरी हरवत चाललंय असं वाटत नाही का? आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपली विचार करण्याची पद्धतच बदलून टाकेल. हां, नक्कीच. आपला आजचा विषय आहे ऑक्सफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांसारखा विचार कसा करावा, तेही प्रत्यक्ष त्या विद्यापीठात न जाता. उपलब्ध असलेल्या स्रोतांमध्ये एका प्रख्यात शिक्षणतज्ज्ञाने मांडलेले विचार आणि अनुभव आहेत. या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे ऑक्सफर्डच्या या 5 प्रमुख बौद्धिक सवयी समजून घेणे आणि महत्वाचं म्हणजे त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा वापरता येतील हे शिकणे. हो, कारण अनेकदा असं वाटतं की उच्च दर्जाची बौद्धिक क्षमता ही काही मोजक्याच लोकांकडे असते, ज्यांना मोठ्या विद्यापीठांमध्ये जाण्याची संधी मिळते. पण खरं सांगायचं तर ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठाची बौद्धिक संस्कृती ही काही जन्मजात किंवा जादूने मिळालेली देणगी नसते. ती जाणीवपूर्वक केलेल्या सरावातून आणि एका अत्यंत विशिष्ट शिस्तीतून निर्माण होते. आपल्या स्रोतांमधील तज्ज्ञाने स्पष्ट केल्याप्रमाणे हे असे काही गुण नाहीत जे केवळ विद्यापीठाच्या 4 भिंतीतच मिळतात. म्हणजे आपण घरी बसूनही हे करू शकतो? नक्कीच. या अतिशय व्यावहारिक सवयी आहेत ज्या आपण स्वतः घरी बसून विकसित करू शकतो. यासाठी कोणत्याही महागड्या पदवीची अजिबात आवश्यकता नाही. केवळ योग्य पद्धत, स्वतःच्या विचारांवर कठोर टीका करण्याची तयारी आणि सातत्य असायला हवे. हे ऐकायला खरंच खूप भारी वाटतंय, कारण आपण नेहमी त्या इलाइट जगाकडे एका आदराने आणि थोड्या भीतीने बघतो. पण जर या सवयी आपणही आत्मसात करू शकत असू तर सुरुवात कुठून करायची? सुरुवात आपण पहिल्या सवयीपासून करूया. ती आहे संकल्पनात्मक स्पष्टता किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. मला जे समजलंय त्यानुसार ऑक्सफर्डमधील विद्यार्थी फक्त वर्गात बसून इतर विद्यापीठांसारखे लेक्चर्स ऐकत नाहीत. तिथे ट्युटोरियल सिस्टीम नावाची एक वेगळीच पद्धत आहे. बरोबर. म्हणजे विद्यार्थी दर आठवड्याला अत्यंत मोजक्या शब्दात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 2 ते 3 हजार शब्दांचे निबंध लिहितात. पण इथून पुढचा भाग मला जरा थोडं कठीण वाटतं. ते हा निबंध घेऊन एका ट्युटरसमोर जातात आणि तो ट्युटर त्यांच्या निबंधाची अक्षरशः चिरफाड करतो. हे असं खरंच होतं का? हो, अगदी तसंच होतं. आणि या प्रक्रियेमागचा उद्देशच तो असतो. हे ट्युटर्स विद्यार्थ्यांचे निबंध फक्त व्याकरणासाठी किंवा माहितीसाठी तपासत नाहीत, तर ते त्यातील विचारांच्या स्पष्टतेची कठोर चाचणी घेतात. म्हणजे एक प्रकारची स्ट्रेस टेस्ट. अगदी. या स्रोतांमध्ये एक अत्यंत उत्तम उदाहरण दिलं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने खूप मेहनत घेऊन एक निबंध लिहिला आणि त्यात एक अत्यंत साधं, निर्विवाद वाटणारं वाक्य लिहिलं की न्याय समाजासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे. आता वरवर पाहता आपल्याला हे वाक्य एकदम बरोबर आणि आदर्शच वाटेल. हो ना. पण ट्युटर विद्यार्थ्याला तिथेच थांबवतील आणि विचारतील, कोणते स्वातंत्र्य? तुम्ही स्वातंत्र्याची कोणती व्याख्या वापरत आहात? ते स्वातंत्र्य का महत्वाचे आहे? आणि ह्या दाव्याला खरोखरच काही अपवाद नाहीत का? हा सगळा प्रकार विद्यार्थ्याचा उथळपणा उघडकीस आणण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असतो. पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे खूपच फ्रस्ट्रेटिंग किंवा वैताग आणणारं नाहीये का? आदल्या रात्री जो निबंध आपण खूप विचार करून लिहिलाय आणि जो आपल्याला एकदम परफेक्ट वाटत असतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी एका छोट्याशा प्रश्नावरून काही मिनिटांतच कोसळून पडतो. सुरुवातीला हे खूपच निराशाजनक वाटू शकतं, पण हीच ती भट्टी आहे जिथून खरे विचारवंत तयार होतात. यामागील उद्देशच मुळी हा असतो की विद्यार्थ्याला त्याच्या आकलनातील अशा त्रुटी दाखवून देणे ज्यांची त्याला स्वतःलाही जाणीव नव्हती. तो निबंध वाईट नसतो, तो फक्त अपुरा असतो. बरोबर. आपण रोजच्या जीवनात अनेक गृहीतके सत्य मानून चालत असतो आणि आपण शब्दांचा वापर खूप सैलपणे करतो. ट्युटोरियल सिस्टम तुम्हाला प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला शिकवते. आजकालच्या जगात ही किती महत्वाचं आहे ना, कारण आपण पाहतोय की लोक आपल्या स्वतःच्याच इको चेंबरमध्ये इतके अडकलेले असतात, जिथे फक्त आपल्याला हवे तेच विचार आणि आपल्याच मतांची मिळतीजुळती मते ऐकायला मिळतात. तिथे आपल्या चुकीच्या विचारांना कधीच कोणाचा विरोध सहन करावा लागत नाही आणि त्यामुळे आपले विचार आपल्याला परिपूर्ण वाटू लागतात. पण मग प्रश्न असा पडतो की आपल्याकडे तर असे ट्युटर्स नाहीत जे आपल्याला प्रश्न विचारून भानावर आणतील.
मग आपण हे घरी कसं करू शकतो? हाच सर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपण स्वतःचे ट्युटर कसं बनायचं यासाठी एक अतिशय सोपा पण प्रभावी मार्ग या स्रोतांमध्ये सुचवला आहे. हं. आपण आठवड्यातून एकदा एक विशिष्ट प्रश्नावर एक छोटं निबंध लिहायला पाहिजे. त्यात फक्त एकच मुख्य दावा असावा. त्यानंतर आपण स्वतःच एक शत्रूसारखी पण न्याय आणि तटस्थ भूमिका घेतली पाहिजे. आणि स्वतःच्याच निबंधातील प्रत्येक शब्दाची अत्यंत कठोर तपासणी केली पाहिजे. म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारायचे. यात एक अत्यंत व्यावहारिक कृती सांगितली आहे, ती मला खूप आवडली. स्वतःच्या निबंधातील ज्या शब्दाची व्याख्या आपण स्पष्टपणे करू शकत नाही, त्या शब्दाला लाल पेनानं गोल करायचं. अगदी बरोबर. आणि ज्या दाव्यांमध्ये काही गृहीतके लपलेली आहेत ती अधोरेखित करायची. जोपर्यंत आपण प्रत्येक वाक्याचे स्पष्ट पुराव्यांचे समर्थन करू शकत नाही आणि संभाव्य विरोधी मतांना खंबीरपणे उत्तर देऊ शकत नाही, तोपर्यंत तो निबंध पुन्हा पुन्हा लिहायचा. स्वतःच्या विचारांवर असे निर्बंध लावून काम करणं, हेच खरे ऑक्सफर्डचं प्रशिक्षण आहे. पण जेव्हा आपण स्वतःच्या विचारांना अशा दबावाखाली आणतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आपल्या विचारांमधील त्रुटी या काही आपण मुद्दाम केलेल्या नसतात, तर त्या अनेकदा आपल्या अचूक वाचनाच्या अभावामुळे येतात. बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच या प्रवासातील दुसरी सवय अतिशय महत्वाची ठरते, ती म्हणजे विश्लेषणात्मक वाचन. या सवयीशिवाय इतर कोणतीही सवय योग्य प्रकारे विकसित होऊच शकत नाही. ऑक्सफर्डच्या शिक्षण पद्धतीचा मूळ पाया हा आहे की तुमचं वाचन तुमचा दृष्टिकोन घडवतं. जर तुमचं वाचन घाईघाईचं आणि वरवरचं असेल तर तुमचे निष्कर्षही तसेच अस्पष्ट आणि काही वेळा अत्यंत धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच इथे संथ आणि अत्यंत काळजीपूर्वक वाचनावर जास्त भर दिला जातो. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. या स्रोतांमध्ये J.R.R. टोल्किन यांचं उदाहरण दिलंय. लॉर्ड ऑफ द रिंग्सचे सुप्रसिद्ध लेखक ऑक्सफर्डमध्ये फिलॉलॉजीचे म्हणजे भाषाशास्त्राचे प्राध्यापक होते. हो. घाईघाईने वाचन केल्यामुळे आपलं आकलन कसं कमकुवत होतं हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचं उदाहरण का वापरलंय? त्यांचा आणि या विश्लेषणात्मक वाचनाचा नेमका काय संबंध आहे? त्यांचा संबंध खूपच सखोल आहे. टोल्किन यांचं कामच मुळी शब्दांकडे, त्यांच्या उगमाकडे आणि अर्थांमधील शेकडो वर्षां झालेल्या बदलांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं हे होतं. ते जुन्या इंग्रजी आणि नॉर्स साहित्याकडे असे पाहायचे जणू ते ऐतिहासिक वास्तू आहेत. म्हणजे एखादी जुनी वास्तू समजून घेण्यासाठी आपण घाई करत नाही, तिथे आपण वेळ देतो. अगदी तसंच. टोल्किन यांनी जुन्या साहित्याचा जो अत्यंत संथ गतीने अभ्यास केला, त्यातून त्यांना समजले की शब्दांचा अर्थ काळाप्रमाणे कसा बदलतो. एका अर्थाने शब्दांमध्ये जुन्या स्मृती दडलेल्या असतात. म्हणजे की फक्त कथा वाचत नव्हते, तर ते एका शब्दाचा इतिहास खोदत होते. हो ना. आणि म्हणूनच त्यांच्या कादंबऱ्यांमधील मिडल अर्थचे जग आपल्याला इतके वास्तववादी वाटते. हे सर्व काही त्यांनी केलेल्या दशकांच्या संथ वाचनाचे फळ आहे. ते एकाच ग्रंथाकडे अनेक वर्ष पुन्हा पुन्हा वळायचे. पण प्रॅक्टिकल जगात याला एक मोठी अडचण आहे. आजकालच्या जगात जिथे सगळेच फास्ट आहेत, तिथे संथ वाचनाचा सराव करणं म्हणजे शर्यतीत मागे पडल्यासारखं वाटू शकतं. लोक वर्षाला 50-50 पुस्तकं वाचण्याचं टार्गेट ठेवतात. क्वांटिटीवर फोकस असतो. तिथे जर आपण एकाच पानावर अडकून राहिलो तर आपण काहीच प्रगती करत नाहीये असा भास होऊ शकतो. मग हे संथ वाचनाचं कौशल्य प्रत्यक्ष आत्मसात कसं करायचं? नुसतं हळू वाचून तो उपयोग नाही ना. बरोबर. नुसतं डोळे संथपणे फिरवणे म्हणजे विश्लेषणात्मक वाचन नव्हे. म्हणूनच या स्रोतामध्ये वाचनाची गती मोजण्यापेक्षा आकलनावर भर कसा द्यावा याचे एक उत्तम 4 दिवसीय मॉडेल सुचवले आहे. हे मॉडेल कसं काम करतं? सत्रांऐवजी आठवड्यांचा विचार करा. दर आठवड्याला एक कठीण परिच्छेद किंवा मजकूर निवडा. पहिल्या दिवशी तो परिच्छेद फक्त सलग वाचून काढा. त्यात फार विचार करू नका. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा वाचा, पण यावेळी तुमच्या हातात पेन असू द्या. फक्त तेच शब्द किंवा वाक्य अधोरेखित करा जे खटकतात किंवा कठीण वाटतात. अगदी बरोबर. आणि तिसऱ्या दिवशी काय करायचं? कारण नुसता अधोरेखित करून तर विषय संपत नाही. तिसऱ्या दिवशी एक अतिशय आव्हानात्मक काम करायचे. मूळ अर्थ न बदलता तो पूर्ण परिच्छेद स्वतःच्या शब्दात लिहून काढायचा. बापरे, हे तर खूपच अवघड वाटतंय. लेखकाने जे पानाभर लिहिलंय ते अर्थ न गमावता स्वतःच्या शब्दात मांडणं म्हणजे मेंदूला चांगलाच ताण द्यावा लागेल. आणि तिथेच खरी शिकवण आहे. हे कठीण आहे, पण यामुळे सारांश काढण्याचे कौशल्य कमालीचे सुधारते. आणि चौथ्या दिवशी त्याहूनही महत्वाचं काम करायचंय.
ते कोणतं? तो परिच्छेद वाचायला कठीण का गेला आणि त्यात लेखकाने वाचकांबद्दल कोणती गृहीतके धरून चालली आहेत याचे एक छोटे स्पष्टीकरण लिहायचे. म्हणजे लेखकाने काय गृहीत धरलंय की वाचकाला आधीपासून काय माहिती असेल? हो, यामुळे आपण पुस्तकांकडे आणि अगदी इतरांशी संवाद साधतानाही एका वेगळ्या, अधिक सजग दृष्टिकोनातून पाहू लागतो. 4 दिवसांचा सराव खरोखरच वाचनाची पद्धत बदलून टाकेल. पण यातून एक नवीन प्रश्न उभा राहतो. आपण समजा हे सगळं संथ वाचन केलं, सखोल विचार केला, तरी आपण चुकीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतोच ना? हो, नक्कीच. कारण नुसतं हळू वाचलं म्हणजे आपण योग्यच विचार करत असू याची काय खात्री? अतिशय योग्य प्रश्न. आणि इथेच आपली तिसरी सवय महत्वाची ठरते, बौद्धिक संयम. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की ऑक्सफर्डच्या विचारपद्धतीत खात्री किंवा सर्टन्टी ही एकाएकी येत नाही. ती दीर्घकालीन अभ्यासातून विकसित होते. आजकाल आपल्याला प्रत्येक गोष्टीवर त्वरित मतं मांडायची सवय झालीये. हो ना. पण इथे गुंतागुंता संपवून टाकण्यापेक्षा ती समजून घेण्यावर जास्त भर असतो. आणि यासाठी आयझाया बर्लिन यांचं उदाहरण खूपच चपखल आहे. बर्लिन हे ऑक्सफर्डमध्ये तत्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी वास्तव एका साच्यात बसवण्याला नेहमीच विरोध केला. त्यांनी नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पनांचा सखोल अभ्यास केला. हे नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य जरा स्पष्ट करून सांगता येईल का? नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण नकारात्मक स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ माझ्यावर बाहेरून कोणाचेही निर्बंध किंवा बंधने नाहीत असा होतो. मला कोणी अडवत नाहीये. पण सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवण्याची माझी स्वतःची क्षमता. म्हणजे नुसती बंधने नसून उपयोग नाही, तर माझ्याकडे ती क्षमताही असायला हवी. म्हणजे स्वातंत्र्य या एकाच शब्दाचा वापर इतिहासात वेगवेगळ्या प्रकारे कसा केला गेला आहे हे त्यांनी दाखवून दिलं. हो, पण त्यांच्या दृष्टिकोनातील सर्वात महत्वाची बाब ही नव्हती की त्यांनी हे शोधून काढलं, तर महत्वाची बाब ही होती की त्यांनी केवळ वर्णन करण्यावरून थेट निर्णय देण्याची घाई कधीच केली नाही. हे की चूक हे ठरवण्यापूर्वी त्या विचारवंताला नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष खर्च केली. हे तर आजकालच्या जगाच्या अगदी उलट आहे. खरंय. आजकाल आपण पाहतो की लोक मूळ विचार किंवा प्राथमिक स्रोत न वाचताच एखाद्या गोष्टीचं कट्टर समर्थन करतात किंवा विरोध करतात. एखाद्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर 2 सेकंदात ठरवून मोकळे होतात की हा माणूस चुकीचाच आहे. हो, आणि हे अध्ययनाचं सर्वात मोठं लक्षण आहे. मग हा बौद्धिक संयम आपण कसा मिळवायचा? घाईघाईने मत बनवण्याची ही जी सवय आपल्याला लागली आहे ती कशी मोडायची? यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःच्या अभ्यासाचे 8 ते 10 आठवड्यांच्या सत्रांमध्ये किंवा टर्म्समध्ये नियोजन करू शकतो. म्हणजे कसं? एखादा विषय निवडून दर आठवड्याला त्यावर एक निबंध लिहायचा आणि प्रत्येक आठवड्याला तो विषय अधिकाधिक सूक्ष्म आणि केंद्रित करत जायचा. पण यातला सर्वात महत्वाचा सराव म्हणजे जेव्हा तुमचा एखाद्या मताशी किंवा युक्तिवादाशी तीव्र विरोध असेल तेव्हा तुम्ही काय करता? साहजिकच आपण त्या मतावर लगेच टीका करायला सुरुवात करतो किंवा ते मत कसं चुकीचं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतो. आणि हीच आपली चूक असते. अच्छा. ऑक्सफर्डची पद्धत सांगते की जेव्हा तुमचा विरोध असेल तेव्हा प्रथम त्या विरोधी मताचा सर्वात भक्कम बचाव किंवा ज्याला इंग्रजीत स्टील मॅनिंग म्हणतात तो लिहायचा. म्हणजे जर मी एखाद्या मताशी सहमत नसेन तरीही मी आधी तो मुद्दा इतक्याच चांगल्या पद्धतीने मांडून दाखवेन की समोरच्यालाही वाटेल अरे वा मला हेच म्हणायचं होतं. अगदी तसंच. आणि त्यानंतरच त्यावर सर्वात कठोर टीका लिहायची. जोपर्यंत आपण एखाद्या विरोधी विचाराचे प्रामाणिकपणे समर्थन करू शकत नाही तोपर्यंत आपली त्यावर केलेली टीका अपूर्णच असते. वा, ही खरंच डोळे उघडणारी संकल्पना आहे. पण हे सगळं करूनही आपले विचार जर फक्त आपल्या डोक्यातच राहिले किंवा फक्त कागदावरच राहिले तर ते कमकुवतच राहतात असं मला वाटतं. बरोबर. विचारांना व्यक्त करून त्यांना कसोटीवर उतरवणं गरजेचे असते. आणि यातूनच आपली चौथी सवय समोर येते, अभिव्यक्तीतून आकलन. याचा साधा अर्थ असा की जर दबावाखाली असताना आपल्याला एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगता येत नसेल तर ती गोष्ट आपल्याला अजून पूर्णपणे समजलेलीच नाही. आणि यासाठी C.S. लुईस यांचं उदाहरण खूप समर्पक आहे. त्यांचा आणि या अभिव्यक्तीचा काय संबंध? C.S. लुईस हे ऑक्सफर्डमध्ये इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांचा आणि त्यांच्या मित्रांचा द इन्क्लिंग्स नावाचा एक गट होता, ज्यात J.R.R. टोल्किन हे देखील होते. ते सगळे आपले अपूर्ण साहित्य एकमेकांना वाचून दाखवत असत. तिथेच त्यांच्या कमकुवत युक्तिवादांवर लगेच प्रश्न विचारले जायचे. म्हणजे लगेच फीडबॅक मिळायचा? हो. सुरुवातीला लुईस यांची भाषा खूपच तांत्रिक आणि जड होती. पण तिथे त्यांना एक गोष्ट जाणवली.
आपण अनेकदा आपली भाषा विनाकारण खूप क्लिष्ट करतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नीट समजत नाही तेव्हा आपण ती लपवण्यासाठी कठीण शब्दांचा आधार घेतो. हे तर आपण रोजच बघतो. कॉर्पोरेट जगात लोक साध्या साध्या गोष्टी सांगायला किती कठीण जार्गन किंवा तांत्रिक शब्दांचा वापर करतात. अगदी बरोबर. आपल्याला सिनर्जी क्रिएट करायची आहे किंवा बँडविड्थ वाढवायची आहे. हो ना, हे सगळं ऐकायला खूप प्रोफेशनल वाटतं, पण बऱ्याचदा बोलणाऱ्यालाही आतून माहीत नसतं की त्याला नेमकं काय म्हणायचंय. C.S. लुईस यांना हेच मोडायचं होतं का? हो, लुईस यांनी तांत्रिक भाषेचा त्याग करून सोप्या भाषेत आपले विचार मांडण्याचं कौशल्य जाणीवपूर्वक विकसित केले. जेव्हा आपण एखाद्या बुद्धिमान पण त्या विषयातील तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला एखादी संकल्पना समजावून सांगतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने समजते की यातला महत्त्वाचा भाग कोणता आहे. अभिव्यक्ती ही आपल्या आकलनाची एक प्रकारची स्ट्रेस टेस्ट असते. मग हे कौशल्य आत्मसात कसं करायचं? कॉर्पोरेट जार्गनचा आधार न घेता आपले विचार स्पष्टपणे कसे मांडायचे? यासाठी आपण एक अतिशय सोपी कृती करू शकतो. आपण जे काही नवीन शिकत आहोत ते फक्त एका पानावर अत्यंत स्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपात लिहून काढण्याचा सराव करायचा. फक्त एका पानावर? हो, आणि मग स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, यातला सर्वात मुख्य दावा कोणता आहे आणि अर्थ न गमावता यातून काय गाळता येईल. जिथे शक्य असेल तिथे तांत्रिक आणि जड शब्दांऐवजी साधे आणि सोपे शब्द वापरायचे. यामुळे आपल्या बोलण्यात आणि विचारांमध्ये होणारी अनावश्यक भरकटण नक्कीच थांबेल. तर आपण आत्तापर्यंत पाहिले की संकल्पना स्पष्ट करा, संथ वाचन करा, स्वतःला लगेच निष्कर्ष काढण्यापासून रोखा आणि साध्या भाषेत व्यक्त व्हा. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. आपण एवढी सगळी मेहनत का घ्यायची? आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की आपण काहीतरी ओरिजिनल किंवा नवीन, भन्नाट असं काहीतरी निर्माण करावं, जगात आपला वेगळा ठसा उमटवावा. खरंय. कल्पकतेला थोडा ब्रेक लावते. ती सांगते, कल्पकतेपूर्वी प्रभुत्व, म्हणजे नवीन काही करण्याआधी जुन्यावर पकड मिळवा. यासाठी ऑस्कर वाईल्ड यांचं उदाहरण दिलं आहे. हो, पण ऑस्कर वाईल्ड तर त्यांच्या बंडखोर आणि नियम मोडणाऱ्या लेखनासाठीच प्रसिद्ध होते ना. मग त्यांचं उदाहरण इथे कसं काय लागू होतं? तिथेच खरी मेख आहे. ऑस्कर वाईल्ड हे नक्कीच त्यांच्या नाविन्यपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध होते, पण बंडखोरी करण्याआधी त्यांनी काय केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी ऑक्सफर्डच्या मॅगडॅलेन कॉलेजमध्ये ग्रीक तत्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्राचा अत्यंत सखोल आणि प्रदीर्घ अभ्यास केला होता. जुन्या परंपरेवर, जुन्या तत्वज्ञानावर त्यांचे पूर्ण प्रभुत्व होते आणि म्हणूनच ते त्या परंपरेतून काहीतरी नाविन्यपूर्ण निर्माण करू शकले. म्हणजे नियम मोडण्यापूर्वी ते नियम नेमके काय आहेत आणि ते का बनवले गेलेत हे बारकाईने माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. अगदी बरोबर. परंपरेचा पाया पक्का असल्याशिवाय केलेली कोणतीही टीका किंवा बदल हा वरवरचा आणि मूल्यहीन असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, जोपर्यंत तुम्हाला जुनी इमारत कशी बांधली आहे हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही ती पाडून नवीन आणि अधिक चांगली इमारत बांधू शकत नाही. बरोबर उपमा दिलीत. आपण सर्वजण खूप सर्जनशील होऊ इच्छितो, लाईफ हॅक्स शोधून थेट यशाच्या शिखरावर पोचायचा प्रयत्न करतो. पण त्याआधी जुने नियम आणि पद्धती आत्मसात करण्याची मेहनत घ्यावीच लागते. आणि हे प्रत्यक्ष करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत किंवा जो विषय शिकत आहोत त्यातील मूलभूत ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आठवडेच्या आठवडे घालवले पाहिजेत. म्हणजे जुन्या लेखकांचे कुठे एकमत आहे, कुठे मतभेद आहेत आणि ते कोणत्या जुन्या समस्यांवर उत्तरे शोधत आहेत हे शोधून काढायला हवे. हो, हे सर्व पूर्णपणे समजल्यानंतरच स्वतःची टीका किंवा नवीन विचार मांडणे योग्य ठरते. तेव्हाच आपल्या नवीन विचारांना खरे वजन प्राप्त होते. खरंच हा संपूर्ण प्रवास खूपच रंजक आणि डोळे उघडणारा होता. या संपूर्ण चर्चेचा एकत्र सारांश काढायचा झाला तर मला असं वाटतं की ह्या पाचही सवयींमागे एकच प्रमुख तत्त्व दडलेले आहे: स्वतःच्याच विचारांना अत्यंत कडक आणि कठोर परीक्षेला सामोरे जाऊ देणं. अगदी बरोबर. आपण आजकाल आपले विचार आणि आपली ओळख यांची इतकी गल्लत करतो की आपल्या विचारांवर कुणी टीका केली तर तो आपल्याला स्वतःवर झालेला हल्ला वाटतो. पण जेव्हा आपण हे मान्य करतो की आपले विचार आणि आपली ओळख या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने विचार करायला शिकतो. आणि यासाठी कोणत्याही महागड्या पदवीची किंवा ऑक्सफर्डमध्ये जाण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची आणि आत्मशिस्तीची. आपणच आपले सर्वात कठोर ट्यूटर बनले पाहिजे. आणि हेच या संपूर्ण विचारमंथनाचं खरं यश आहे. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांना अशा कसोटीवर उतरवतो तेव्हा आपण अधिक प्रगल्भ व्यक्ती बनतो. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा संपवताना आपण सर्वांनी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा. आणि तो प्रश्न असा आहे:
जर आपण आयुष्यभर आपल्या अत्यंत प्रिय आणि ठाम असलेल्या समजुतींवर अशाच प्रकारची कडवटपण पण न्याय्य आणि कठोर टीका करत राहिलो तर शेवटी काय होईल? आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे कोसळून पडेल की तो इतका अभेद्य आणि मजबूत होईल की त्याला कधी कोणीही हरवू शकणार नाही? यावर नक्कीच विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या चर्चेसह.